चुनाव हारने के बाद राजनीति लगभग खत्म हो जाती है। सुधाकर बडगुजर सारखे जे दाऊदच्या कनेक्शन मध्ये होते त्यांच्या भारतीय जनता पक्षाने प्रवेश केला. सारे क्रिमिनल बीजेपी मध्ये येत आहे. मराठी मूवी आई थी झेंडा एंड उसमें गाना था विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती। जब हमारे नेता ही बार बार अपना झेंडा बदल रहे तो कार्यकर्ता ने क्या करना। शेवटी लोक माणसाला पाहून मत देतात. 4 साल में केवल देवेंद्र फडणवीस जी ही अपना 5 साल का कार्यकाल पूरा कर पाए हैं। पार्टी कौन सी ज्वाइन करना ये विषय नहीं, मेरे को राजकारण करना है, समाज सेवा करना है. वो पेटी सिंबल की वजह से पड़े क्योंकि जस्ट इलेक्शन के कुछ समय पहले पेटी बांटी गई थी। ते चरण वाघमारेचा सिंबल होता म्हणून लोकांनी होता. अब इसके ऊपर भी जब सुप्रीम कोर्ट ने एक चीज़ बोल दिया कि भैया 50% के ऊपर आप आरक्षण नहीं दे सकते, तो उन्होंने जो ओबीसी का आरक्षण है डुप्लिकेट ओबीसी येतील आणि आमच्या ओबीसीच्या पोरांवर अतिक्रमण करतील. आणि 2025 का जो चुनाव है नगर परिषद का, इसमें आप क्या साबित करना चाहते हैं? वाघ जिंदा है या वाघों का शिकार करने वाले वाघ मारे जिंदा है? सबका साथ सबका विकास. ना खाऊंगा ना खाने देगा. आप बता सकते हो आप कब तक की ये पार्टी में रहेगी या ये भी पार्टी फिर बदली जाएगी? कमळ चिन्ह एवढा लोकप्रिय होता तरी प्रतीक पडवळीची जमानत जप्त झाली. कमळ चिन्हाचा प्रचार तर मी केला होता. माझे निवडणुकीत कॅलेंडर वाटले तिकीट भेटायच्या आधीपर्यंत. कमळाचे कॅलेंडर मी वाटले. क्या प्रेस माफिया थे? हकीकत में सर्वे मेरे फेवर में था तो भी तिकीट काटी. जे प्रदीप पडवळीचा जे नौटंकी नाटक त्या दिवशी दिसली आपल्या रडायची आणि त्या दिवशी माझी पोस्ट टाकला कोणीतरी चरण वाघमारेचा प्रवेश होणार आहे. म्हणजे मताची आली कणकीन बहीण झाली लाडकी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीचे केवायसी करायला जातात. एका घरी 3 महिलांना भेटत होते 2चे पण झाले. मतलब तुमसर में जो सर्वे मशीन थी बीजेपी की वो खराब थी। दूसरी साइड से 3 पार्टी अपोजिशन में है, इनको एकमेक का अपोजिशन करने का क्या राइट है? की तुमसरच्याही नागरिकांना तुमच्या माध्यमातून सांगतो ठेकेदाराला होतं. नमस्ते, जय हिंद। मैं राजा अग्रवाल प्रस्तुत कर रहा हूँ द जीडी पॉडकास्ट और आप सभी देख रहे हैं द जीडी न्यूज़। आज हमारे साथ है तुमसर के माजी आमदार श्री चरण वाघमारे जी। नमस्ते सर। आप 2009 में इंडिपेंडेंट चुनाव लड़े थे, उसमें भी आपके 36,000 लगभग 36,000 वोट आए थे। उसके बाद आपने 2014 में बीजेपी की तरफ से लड़े थे। आपके पास इंडिपेंडेंट में भी एक अच्छा जनाधार था और आज आप जब एनसीपी शरद पवार पार्टी से लड़े तो भी आपके पास 70,000 मत मिले थे। अक्सर ये कहा जाता है कि चुनाव हारने के बाद राजनीति लगभग खत्म हो जाती है। आप क्या कहेंगे कि आप एक करिश्माई नेता है जिसका जनाधार आज भी मौजूद है, तो आपका ये करिश्मा क्या है कि लोग आप आज भी आपसे जुड़े महसूस करते हैं? माझ्या राजकारणाची सुरुवात 1993 पासून झाली आहे आणि मी बाळासाहेब ठाकरेच्या विचारांनी प्रभावित होऊन माझ्या राजकारणाची सुरुवात केली. शिवसेना या 4 अक्षराचा अर्थ बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणामध्ये सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो असा की सी म्हणजे शिस्त, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवानिष्ठ, ना म्हणजे ना मर्दाची नाही मर्दाची संघटना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अनुसरून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती आणि त्या 4 अक्षराचा अर्थ घेऊन मी समाजकार्याला सुरुवात केली होती. मी पहिली निवडणूक 1997 साली शिवसेनेच्या तिकीटवर लढली. तेव्हा मला भरघोस मताने यश संपादन झाला. तेव्हा माझी वय 23 वर्षाची होती आणि त्यानंतर दुसरी निवडणूक भंडारा गोंदिया जिल्हा वेगळा झाल्यानंतर मी 2000 साली जिल्हा परिषदची लढली. 2005 साली दुसरी जिल्हा परिषद लढली. 2010 साली तिसरी जिल्हा परिषद लढली. मी बेसिकली लोकांच्या का समस्या आहेत, लोकांचे प्रश्न कसे मार्गी लागले पाहिजे, लोकांचे मनं कसे जिंकता आले पाहिजे त्या दृष्टीने मी विचार करत आलो आणि त्याच्यानंतर 2009ला जेव्हा विधानसभेची इथनं निवडणूक लढली त्या निवडणुकीत मला मिळालेले मतं 36,800 काही आणि मग 2014ला भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. त्यानंतर मला मिळालेली मतं 73,000 समथिंग. 2019ला माझी तिकीट कापली. माझ्या परफॉर्मन्स लोकांनी त्या निवडणुकीत दाखवला. मला 79,400 काही मतं मिळाली आणि 2024च्या निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो. कदाचित महाविकास आघाडीचा उमेदवार राहिलो नसतो आणि महाविकास आघाडीचा उमेदवार वेगळा कोणी राहिला असता जे 12 लोक तिकीट मागत होते त्यापैकी, तर मी 71,500 मतं जे मला आत्ता मिळाले त्याच्यामध्ये मी निवडणूक जिंकू शकलो असतो.
पण एक लाडल्या बहिणीचा प्रभाव म्हणा किंवा देशभरामध्ये जे ईव्हीएमची कमाल झालेली दिसते आहे आणि लोक मत चोरीची जी चर्चा करत आहेत, तोही प्रकार होऊ शकते. म्हणून मला कदाचित हार पत्करावी लागली. अन्यथा मी ज्या ज्या गावामध्ये आत्ता जातो, प्रत्येक लोक म्हणतात की भाऊ, मागच्या निवडणुकीपेक्षा तुमचा माहोल चांगला होता. तुम्ही निवडणूक इतक्या फरकानं हाराल असं कोणालाही वाटत नव्हतं. 2-4 हजार मताचा फरक राहिला असता, अन्यथा तुम्ही इतक्या लांग मतानं हरू शकले नसते. अशी स्थिती असताना आता मी हारल्यानंतरही लोक म्हणायचे की चरण वाघमारे संपला. माझेही कार्यकर्ते बरेचसे जे मला काही लोक सोडून गेले, माझी परीक्षाच पाहतात. काही लोक घरामध्ये आहेत, मला मानतात अजूनही. विरोध कोणाच्याच मनात नाही. जे सोडून गेले तेही विरोधात बोलायची त्यांची हिंमत नाही आहे. पण ते माझी परीक्षा पाहतात की हा माणूस अजून धावते का, तर मग जायचा. बरेच लोक सत्तेच्या मागे धावणारे आहेत. पूर्वीचा काळ, 10 वर्षाच्या पूर्वीचा काळ गेला. पूर्वीच्या काळात निस्वार्थ भावनेने एका विचारानं एका नेतृत्वामध्ये काम करायचे. त्यामागे कुठलाच स्वार्थ नव्हता. आजची स्थिती अशी आहे की स्वार्थाच्या पलीकडे कार्यकर्ताही कुठल्या पक्षात काम करत नाही. पण मी जे काही कार्यरत आहो, ती मी जे आता मला जोडलेले लोक आहेत त्यांना वेळ देतो, त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. म्हणून लोक मला टिकून आहेत. सर 1993 से 2004 में यानी लगभग 11 साल आप शिवसेना के साथ रहे। 2004 से 2009 में लगभग 5 साल आप एनसीपी के साथ जुड़े। नहीं, मैं एनसीपी में खाली 2 साल रहा। 2002 में मैंने एनसीपी में प्रवेश किया, 2004 तक के रहा। मैं 2004 में एनसीपी ने मेरे को विश्वास में नहीं लिया, तो मेरे निकलने के पहले पार्टी निकाल दिया। 2005 में म्हणजे 2005ला मी दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक अपक्ष लढवली आणि तेव्हा आंधळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून लढवली, माझं क्षेत्र सोडून. तर त्या निवडणुकीमध्ये मी 3 जागा लढवल्या. त्या 3 जिल्हा परिषदचे माझे मेंबर निवडून आले होते. पंचायत समितीमध्ये मी सत्तेत सहभागी होतो. 2009 के बाद आप बीजेपी में रहे। 2010ला माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्याही वेळी मी तिसरा क्षेत्र निवडला. जुने 2 माझे जिल्हा परिषद क्षेत्र माझ्यासाठी ओपन असताना मी तिसऱ्या क्षेत्रात रिस्क घेऊन लढलो. तिथेही मला लोकांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि निवडून दिला. 2019 तक के रहे, फिर आपकी टिकट कट गई, उसके बाद आप वापस बीजेपी में आए 2020 से 2022, फिर आप बीआरएस ज्वाइन किया और आज आप एनसीपी शरद पवार गुट में हैं। कदाचित मला लेकिन ऐसा नहीं लगता कि इससे आपके कार्यकर्ता या लोगों को ऐसा लगता होगा कि मराठी मूवी आई थी झेंडा एंड उसमें एक गाना था, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती। जब हमारे नेता ही बार बार अपना झेंडा बदल रहे तो कार्यकर्ता ने क्या करना चाहिए? मी एक सांगतो तुम्हाला, लोकांनी आपले कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक पक्षाच्या बायलाच जर पाहिल्या, ज्या बायलाजचे आधारे निवडणूक आयोगाकडे त्या पक्षाचे रजिस्ट्रेशन होते, त्या बायलाजमध्ये आम्ही जातीवाद करू, धर्मवाद करू, आम्ही मारपीट करू, आम्ही चुकीचे धंदे करू, हे कुठेही बायलाजमध्ये नाही आहे. तिथेही शपथ घेतलीच जाते. म्हणजे संविधानाची शपथ घेऊन आम्ही फॉर्म भरतो, निवडून आल्यानंतर संविधानाची शपथ घेतो, पण कृती करताना आम्ही विसरून जातो. झेंडा कोणता हा महत्त्वाचा नाही आहे. तुमच्या पक्षाच्या बायलाजप्रमाणे कोणी वागतो का? नाही वागत. शेवटी लोक माणसाला पाहून मत देतात. तुम्हाला आठवत असेल, शरद पवार साहेबांजवळून जेव्हा अजित पवार वेगळे झाले, तेव्हा शरद पवार साहेबांचा एक स्टेटमेंट होता. तो स्टेटमेंट असा होता की मी अनेक पक्षात काम केलं आणि अनेक पक्ष बदलवले माझ्या राजकीय जीवनामध्ये, पण लोक पक्षाला किंवा चिन्हाला पाहून मतदान करत नाही, लोक नेतृत्वाला पाहून मतदान करतात. 2024च्या निवडणुकीत त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यांनी 10 उमेदवार लढवले लोकसभेचे, त्याच्यापैकी 8 लोक निवडून आले. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे पक्ष बदलवण्याचा, मी कधी पक्ष बदलवला नाही. मला पक्षातून काढलं आणि कोणासाठी काढलं? मला 2019 नंतर पक्षात वापस घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रमुख बनवला. आता निवडणूक प्रमुख बनवल्यानंतर मला तर काही अधिकार द्यायला पाहिजे. मी सुंदर परफॉर्मन्स दिला. पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर आणि मोवाडी पंचायत समितीत बहुमत, पूर्ण भंडारा जिल्ह्यात फक्त मोवाडी नगरपंचायतमध्ये बहुमत. मग हे बहुमत असताना किमान तिथले पदाधिकारी नेमताना मला ते विश्वासात घ्यायला पाहिजे. मला त्याच्यात विश्वासात घेतलं नाही. मी केवळ माझा एक माणूस तुमसर पंचायत समितीमध्ये पळून गेला. ते पळवला भाजपच्याच लोकांनी आणि मग माझा सभापती बनवण्यासाठी, म्हणजे पक्षाचा सभापती बनवण्यासाठी मला जे तारेवरची कसरत करावी लागली, एक बीजेपीचा माणूस पळाल्यामुळे मी 3 काँग्रेसच्या लोकांसोबत हातमिळवणी केली. त्यांच्यामुळे माझ्या पंचायत समितीच्या सभापती पद वाचला. भाजपचा पंचायत समिती सभापती झाला, काँग्रेसचा उपसभापती झाला. विषय असा आला की मी काँग्रेसच्या नेतृत्वाला शब्द दिला होता की जशी पंचायत समितीमध्ये आपली युती झाली तशी जिल्हा परिषदमध्ये होईल, कारण आमच्याजवळ बहुमत नव्हता. फक्त 12 जिल्हा परिषद मेंबर होते.
मी राष्ट्रवादीचा विरोध का केला, तेव्हा तर अजित पवार इकडे जुळलेच नव्हते. मी राष्ट्रवादीचा विरोध का केला म्हणून मला पक्षातून काढलं. मी नाही निघालो. याचं दुःख आहे. आणि काढलं तर काढलं. माझ्या साऱ्या कार्यकर्त्यांची कार्यकर्ते विकास करून टाकली तुमसर मवाडीची. मी पहिला माणूस असेल की एखाद्या विरोधी पक्षाचा विरोध करतो आणि पक्षाचा फायदा करतो. जिल्हा परिषदेला संदीप तालेच्या रूपानं जिल्हा परिषदला भाजपचा उपाध्यक्ष माझ्यामुळे मिळाला. ती खुशी ऐसा झाली नाही त्यांना. ऐसा कहा जाता है कि आपने बीजेपी के कुछ बड़े नेताओं के बारे में कुछ कह दिया था जिससे आपसे वो तुम्हाला लोग नाखुश थे. तुम्हाला माहित आहे, स्वतः मोदीजीचा नारा होता, सबका साथ सबका विकास, ना खाऊंगा ना खाने दूंगा. सभागृहामध्ये जेव्हा आपण एखाद्या सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतो आणि बसतो, तेव्हा शपथ घेताना हे की मी माझ्या इमान राखीन, भ्रष्टाचार करणार नाही, संविधानाप्रमाणे वागीन. मी ज्या ठिकाणी राहत होतो वास्तव्याला, मनोरा आमदार निवासात मला जी रूम मिळाली होती, त्या रूममध्ये कुठलाही काम न करता 28 लाखाचे बिलं काढले होते. RTI मधून मी माहिती काढली. आणि मी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली की आमदार निवासात असा अनेक खोल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, ज्या भ्रष्टाचाराची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यांना सांगितलं होतं की मुंबईचे त्यावेळचे रेट इंटेरियर डेकोरेशनचे त्यावेळचे रेट 1600 रुपये स्क्वेअर फूट होते. 330 स्क्वेअर फूटची खोली 1600 म्हणजे गुणाकार करा तर जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये खर्च यायला पाहिजे होता. ज्या खोलीवर 1 रुपयाचं काम झालं नाही तिथे 28 लाखाची बिलं काढून राहिले. आणि काढणारे कोण अधिकारी होते, मंत्र्याला लागायला पाहिजे होती. मी ती बाब यांच्या लक्षात आणून दिली. कोणाच्या? देवेंद्र फडणवीसच्या. त्यांनी ती चौकशी लावली. ते अधिकारी सस्पेंड झाले. त्याच्यामध्ये कोणाच्या सरकार बदनाम होण्याचा विषयच नव्हता. उलट मी सरकारला मदत केली. म्हणजे कुंपणच जर शेत खायला लागला, आपणच चुपचाप बसलो. इसलिए इसका खामियाजा शायद आपको भुगतना पड़ा. आणि त्याच्यानंतर एक उंदीर घोटाळा होता. त्यांचा समज आहे तो उंदीर घोटाळा कसा हे समजलं पाहिजे आमच्या नव्या पिढीला. यासाठी समजलं पाहिजे इरॅडिकेशन ऑफ रॅट्स म्हणजे उंदराचा निर्मूलन करायचा. ते मंत्रालयामध्ये कातरात होते, त्या फाईली वगैरे खराब व्हायच्या. तर त्यासाठी त्यांनी पायजन कलेक्ट करायचा घ्यायचा होता. त्या पायजनपासून 2,19,000 गोळ्या बनवायच्या होत्या पायजनच्या. आणि त्या एका स्क्वेअर फूटवर टाकायच्या होत्या गोळ्या. कायसाठी? उंदीर खातील ना मरतील. मग आता त्या एका स्क्वेअर फूटवर गोळ्या कोणाच्या पायालाच लागल्या असतील किंवा त्याच्यात काही उंदीर तर मेले असतील. आपण प्रश्न विचारला, माहिती मागितली का याच्यानं किती उंदीर मेले, कुठं पुरले गेले मेलेले उंदीर, त्याचं उत्तर भेटला नाही. ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. टीव्ही मीडियाने ते घेतली. स्वतः एकनाथराव खडसेंनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला होता. आता त्याच्यामध्ये सरकारने दखल घेतली पाहिजे. घेतली त्यावेळी दखल, कारवाई पण झाल्या. त्याच्यात माझा काय रोल आहे? सभागृहामध्ये सभागृहाच्या सदस्य एखादी अधिकाऱ्यांच्या चुका जर लक्षात आणून देत असेल आणि त्याला जर गुन्हा समजत असतील, वास्तविक पाहता हे अपेक्षित होतं की मोदीजी ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणायचे. मग मी तीच बाब जर सभागृहाच्या लक्षात आणून दिली तर देवेंद्र फडणवीसांनी आणि त्या सरकारने माझं स्वागत करायला पाहिजे होता. बरं, तो कारण न दाखवता त्यांनी माझी तिकीट कापली. कारण कोणतं दाखवला? ती एक बाई जे कामगाराची किट वाटताना तिने 2 दिवसानंतर माझ्यावर खटला दाखल केला होता, गुन्हा दाखल केला होता, मी विनयभंग केला वगैरे. कोर्टामध्ये प्रकरण चालला. वर्षभरात कोर्टाने निकाल दिला. कोर्टाच्या आदेशामध्ये लिहिलं आहे यांच्या पॉलिटिकल करिअर डॅमेज करण्याचा प्रकार झाला म्हणून. कोणी विटनेस नाही, काही नाही. 2,000 लोकांना पण किट वाटत होतो. खरंच मी तिचा हात पकडला असेल, तिचा विनयभंग केला असेल, तिच्या सरकारी कामात अडथळा आणला असेल, मी स्वतः लोकप्रतिनिधी होतो, हे तर साऱ्या तुमसरनं का महाराष्ट्राने पाहिलं आहे. आणि त्या कारणाने तुम्ही माझी तिकीट काढत असाल. आता महाराष्ट्रामध्ये सुधाकर बडगुजर सारखे जे दाऊदच्या कनेक्शनमध्ये होते त्यांच्या भारतीय जनता पक्षाने प्रवेश केला. सारे क्रिमिनल बीजेपीमध्ये येत आहेत. तो काही कारण नव्हता माझा तर रिपोर्ट कार्ड असा होता. सगळ्या आमदारांचा सर्वे केला होता देवेंद्र फडणवीसांनी 2019ला. माझा रिपोर्ट काय होता? 68% लोकांनी मला पुन्हा रिपीट होण्याची पसंती दिली होती, तरी माझी तिकीट काढली. जे बीजेपीत आम्ही म्हणत होतो भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही आहे, म्हणजे सर्वे करून तिकीट वाटली जाते, ते माझ्यासोबत झालं नाही तसा. म्हणून बीजेपीच्या उमेदवाराची जमानत जप्त झाली. मतलब तुमसर में जो सर्वे मशीन थी बीजेपी की वो खराब थी? खराब नहीं थी. हकीकत में सर्वे मेरे फेवर में था, तो भी टिकट काटी. आप बता सकते हैं आप कब तक की ये पार्टी में रहेंगे या ये भी पार्टी फिर बदली जाएगी? मैंने कभी पार्टी बदला नहीं. मैं अभी भी बताता हूँ, कभी पार्टी चेंज नहीं किया. पार्टी ने मेरे को निकाला. मैं क्या बोला? अभी भाजपा ने 2 बार निकाले. अच्छा, मैं बीआरएस क्यों ज्वाइन किया था? म्हणजे बीआरएस ज्वाइन करना तो मेरे लिए आह्वान था, रिक्स थी.
एकदम नई पार्टी थी वो हमारे नई एरिया पार्टी के नहीं, हिसाब ये से। पार्टी का महाराष्ट्र में कोई नेतृत्व नहीं था, कुछ भी नहीं था। इतनी रिस्क लेके उस पार्टी का काम किया। 56,000 सदस्य नोंद किया था मैंने जिले में, हर गांव में घूम के। सादी बात थोड़ी है, कोई मेरे जगह रहता तो कर नहीं पाता। और पूरे इनके हल्ले सहन करके, मुझे बार बार सत्ता पक्ष के लोग मेरे ऊपर आरोप कर रहे हैं, इसको यहाँ फंसाएंगे वहाँ फंसाएंगे, उसके बावजूद भी मैंने काम चालू किया। गलती की मुझे हमारी तकलीफ ये हुई कि तेलंगाना में पार्टी हारी और बीआरएस ने काम बंद किया, कोई पार्टी नहीं चेंज किया, मैंने काम बंद किया। काम बंद किया तो मेरे को तो राजकारण करना है, जनता की सेवा करना है। अगर ऐसा ही कुछ ये पार्टी में भी हुआ तो फिर कौन सी पार्टी जाएगी? नहीं, पार्टी कौन सी ज्वाइन करना ये विषय नहीं, मेरे को राजकारण करना है, समाज सेवा करना है। जनता के काम पार्टी नाही करती, लोकांचे कामं हा नेतृत्व करते, कोणीतरी राजकारणी माणूस करते, समाजसेवक करते। आणि त्याला एखाद्या पक्षाच्या बॅनरची गरज असेल आता तुमसर शहरामध्ये एवढे राजकारणी आहेत, म्हणजे तुम्ही सगळ्यांचा अभ्यास करा, त्यांची चर्चा होतच नाही पार्टी बदलवण्याची। आपल्या आता तुम्ही अनिलजी बावनकर यांचं नाव घेतलं, किती पार्ट्या बदलवल्या तुम्हालाही माहित नाही, मला माहित आहे। म्हणजे भाजपमध्ये गेले, सेनेतमध्ये गेले, राष्ट्रवादीत गेले, शिंदे सेनेत गेले, आता पुन्हा काँग्रेसमध्ये आहेत। तसं मी केलं नाही, हे गेले, मी गेलो नाही, मला काढलं। मला जशी बीआरएस बंद झाली तर मला उपाय नव्हता, मी कुठल्या तरी पक्षात राहावंच लागलं असतं मला। पार्ट्या बदलवण्याचा आरोप नाही। आणि माझी शरद पवार साहेबांची पार्टी आहे, मला एवढा मान सन्मान आहे, मी कुठल्याही पार्टीत काम करू शकतो। जी पार्टी शून्य असेल त्या पार्टीत काम करायची ताकद आहे माझ्यात। ज्या पार्टीचं काही अस्तित्व नव्हता त्या बीआरएसचं काम केलं मी सत्तेच्या मागे कधी धावलो नाही, हा माझा इतिहास होता। 2025 का जो चुनाव है नगर परिषद का, इसमें आप क्या साबित करना चाहते हैं? वाघ जिंदा है या वाघों का शिकार करने वाले वाघमारे जिंदा है? भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आम्ही 2014 पर्यंत निवडणुका लढल्या, म्हणजे मी 3 वेळा झेडपी लढलो, पंचायत समिती 1 वेळा लढलो, 3 वेळा सभापती जिल्हा परिषदला राहिलो, पंचायत समितीला 1 वेळा सभापती राहिलो, 1 वेळा आमदार झालो, पण मतदारांना पैसे कधी वाटले नाही। आता प्रत्येक मतदारांना पैसे वाटण्याची जी प्रलोभने देण्याची पद्धत सुरू झाली, त्याच्यामुळे मी रिझल्ट सांगू शकत नाही। पण माझे इमानदार शिलेदार मी उभे करीन। ठीक आहे, निवडणूक हारतील, मला लोकांची सेवा करायची आहे, आवश्यक नाही सत्ताच पाहिजे। सत्तेमध्ये फक्त आम्ही रस्ते नाल्या बनवू शकतो, मूलभूत सुविधा देऊ शकतो। बाकी सरकारच्या जेवढ्या योजना ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन योजनेचा लाभ देण्यासाठी फक्त आपल्या सल्ल्याची गरज आहे, पाठपुराव्याची गरज आहे, लोकांना नेत्याची गरज पडत नाही। त्याच्यामुळे आम्ही सेवा द्यायला सक्षम आहोत। आता लोकांना पैसे देऊ शकत नाही। जो माणूस एक अजितदादांनी एक खूप सुंदर मधात 15 दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केला होता, मला त्या स्टेटमेंटचं स्वागत करायचं आहे। त्यांनी म्हटलं ज्यांना ठेकेदारी करायची आहे त्यांनी राजकारणात उतरू नये, आणि ज्यांनी राजकारण करायचे त्यांनी ठेकेदारी करू नये। सुरुवातीचा काळ असा होता की उद्योगपती आणि ठेकेदार लोक राजकारणात येत नव्हते। आज अशी परिस्थिती आहे, मी जे पाहतो आमदार खासदार आपल्या घरी बसवून इस्टिमेट बनवतात आणि जी वस्तू 5 लाखाची होत असेल तिला 10 लाख करतात, त्याला अधिकाऱ्यावर दबाव टाकून मंजुरी घेतात आणि मग रोजगार हमीसारखा रोजगार हमी काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, अशी परिस्थिती आहे। आपला घर 5 लाखात बनत असेल तर सरकारचं घर 10 लाखात नाही बनत एवढं चांगलं। सर गांव में तो चर्चा ऐसी भी थी कि उस समय के जो आमदार है चरण वाघमारे जी, उनसे भी सरकारी कर्मचारी बहुत डरते थे और सरकारी कर्मचारी पे आप बहुत दबाव बनाते थे। मेरा कभी इलीगल काम के लिए दबाव नहीं रहा। आप कोई भी अधिकारी ये तुमसर छोड़ के गया उसको मेरा परफॉर्मन्स पूछो। म्हणजे एक एसडीओ शिल्पा सोनाले मॅडम होती, ते प्रोफेशन पिरियड होता, मी तिला मुदतवाढ मागून दिली, तिने रिक्वेस्ट केली मला तुमसरमध्ये राहायचं आहे। बालपांडे तहसीलदार होता, साहेब मला 1 वर्ष वाढवून द्या, मी हे काम केलेलं आहे। ते स्वतः म्हणायचे, माझा कधी त्रास त्यांना लाच मागण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करायसाठी नव्हता, माझी आदरपूर्वक भीती होती सभागृहामध्ये चरण भाऊ आपल्याला अडचणीत आणू शकते आपण काही चूक केली तर। तो धाक अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर असायचा, तो आजही आहे, तो आजही आहे धाक। आता मी जिल्हा परिषदला होतो, जिल्हा परिषदमध्ये माझा धाक तेवढाच होता की हा माणूस कायद्याने वागतो, मी काही क्रिमिनल नाही आहे, माझ्यावर काही क्रिमिनल की फौजदारी केसेस नव्हत्या मी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मारल्याच्या, मी गुंडगिरी केली नाही। माझा धाक नियमाचा होता, संविधानाचा धाक होता, तो धाक आता राहिला नाही। आपके जो 2019 में इलेक्शन जो हुआ था उसमें आप 8,000 मतों से जो हारे थे, उसमें ये भी कहा जाता है कि जो आपके पक्ष में वोट पड़े इंडिपेंडेंट रहते हुए भी वो पेटी सिंबल की वजह से पड़े, क्योंकि जस्ट इलेक्शन के कुछ समय पहले पेटी बांटी गई थी। आता तुतारी होती,
तुतारीवर लोकांनी 71,500 मतं दिले. त्याच्यामध्ये माझ्या एक नावाचा माणूस उभा झाला होता, त्याला 2300 मतं गेली. ते माझीच गेली. चरण वाघमारे नावाचाच माणूस एक उभा झाला होता आणि माझ्या चिन्हासारखा त्याच्या ट्रम्पेट नावाचा चिन्ह होता. त्याच्यामुळे पेटी हा विषय नव्हता. ते चरण वाघमारेचा सिंबल होता म्हणून लोकांनी व्होट मारली. असं काही चिन्ह पाहून व्होट मी तर ते मानतच नाही. कहीं वो जो आणि मग कमळ चिन्ह एवढा लोकप्रिय होता तरी प्रदीप पडवळीची जमानत जप्त झाली ना. कमळ चिन्हाचा प्रचार तर मी केला होता. माझे निवडणुकीत कॅलेंडर वाटले तिकीट भेटायच्या आधीपर्यंत. कमळाचे कॅलेंडर मी वाटले 2019च्या तिकीट भेटायचे फॉर्म भरायच्या आधीपर्यंत. मग तरी जमानत जप्त झाली ना कमळाच्या उमेदवाराची. त्याच्यामुळे असं नाही आहे चिन्हामुळे व्होट भेटतात, चुकीचा समज आहे. 2024 के जो लोकसभा इलेक्शन थे उसमें आप लास्ट तक के रोक के रखे थे कि आप अपना सपोर्ट किसे करेंगे, और इलेक्शन के कुछ समय पहले आपने अपना सपोर्ट कांग्रेस प्रत्याशी श्री प्रशांत पडोळे ते जी असं को किया होतं, था. आम्ही वाट पाहत होतो की आमचा पक्ष लोकसभा लढवेल. त्यावेळी आम्ही BRS मध्ये होतो. आम्ही पार्टी सोडली नव्हती. त्यांची वाट पाहिली आणि नंतर त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद भेटला नाही. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की माझ्यासोबत जे लोक होते ते बरेचसे काँग्रेसच्या विचाराच्या विरोधात होते आणि मी BRS जोडला, तो नवीन पक्ष म्हणून मला जोडले होते. त्यावेळी मी निर्णय पाठिंबा देण्याचा केव्हा घेतला, जेव्हा मी गुप्त मतदान घेतला माझ्या प्रमुख लोकांचा. त्या गुप्त मतदानामध्ये 80% कार्यकर्त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्या, कारण भाजपनी आपल्याला काढलं, आपला काही दोष नसताना तो रोष कार्यकर्त्यांचा होता, म्हणून मी प्रशांत पटोलेला पाठिंबा दिला. आपका एक इंटरव्यू देखा है, उसमें आपने ये बताया कि आप ओबीसी आरक्षण को लेके बहुत अग्रसर है, और ओबीसी आरक्षण के लिए जिन नेताओं ने आंदोलन नहीं किया या जिन्होंने आवाज नहीं उठाई उसके आप खिलाफ है या आपको उनसे नाराजगी है? ओबीसीचा विषय मी इतका समजून घेतलाय डीपमध्ये. ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान VP सिंग होते, त्यांनी मंडल आयोग स्थापन केला होता आणि मंडल आयोगाने घटनेचा आधार घेऊन, संविधानाचा आधार घेऊन ज्या शिफारसी केल्या होत्या की जेवढी ज्याची संख्या तेवढी त्याची भागीदारी, मग प्रशासनामध्ये असो की राजकारणामध्ये असो की नोकरशाहीमध्ये असो. त्यावेळी VP सिंगाची सरकार ही भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने बनलेली होती. जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय VP सिंगांनी घेतला, पंतप्रधान महोदयांनी त्यावेळी, आणि घोषणा केली, तेव्हा त्यांची सरकार भारतीय जनता पक्षाने पाडली आणि मंडल आयोग हा केवळ ओबीसी साठी होता. कदाचित त्यावेळी केंद्रामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली असती तर हे जे 4 वर्षापासून नगर परिषदची निवडणूक झाली नाही आणि त्या मंडल आयोगाच्या शिफारसीप्रमाणे जर ज्युडिशियलीमध्ये ओबीसीला आरक्षण भेटलं असता आणि एखाद्या ओबीसीकडे हा राजकीय आरक्षणाचा मुद्दा हमला असता, 4 वर्ष लागले नसते. आमच्या ओबीसीवर का अन्याय होत आहे. पण त्याच वेळी ज्यावेळी VP सिंगांनी मंडल आयोगाची घोषणा केली त्यावेळी आमचे नेते शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना, मनोहर जोशी आणि गोपीनाथजी मुंडे यांना सोबत घेऊन चर्चा केली आणि महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. जे ओबीसीला आरक्षण भेटत आहे, जे राजकीय आरक्षण म्हणा किंवा सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण महाराष्ट्रामध्ये स्टेट लेवलवर, ते आमच्या शरद पवार साहेबांची देण आहे. या ठिकाणी ओबीसीची सीट आहे नगराध्यक्षाची. आता जे लोक विरोधी पक्षाचे उभे होणार आहेत यांचा काय योगदान आहे ओबीसीचे आरक्षण वाचवण्याचं? म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅजेटनुसार जो GR काढला देवेंद्र फडणवीसांनी, तो GR काढण्याच्या पूर्वी हेच ओबीसीचे नेते जे भाजपमध्ये आहेत, जे शिवसेनेमध्ये आहेत शिंदे गटात, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत, ते म्हणायचे की जर मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणातून हिस्सा दिला, तसा GR काढला तर आम्ही मुंबईमध्ये 10 पटीने लोक नेऊ, मोर्चा काढू. मग जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी 2 सप्टेंबरचा GR काढला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा, त्या GRचा विरोध का केला नाही? त्या GRचं समर्थन केला. देवा भाऊ मोठमोठे पोस्टर लावले. सर, नागपूरमध्ये एवढा मोठा मोर्चा निघाला ओबीसीचा. त्या मोर्चामध्ये हे लोक कुठे गेले? यांना का अधिकार आहे इथं ओबीसीच्या जागावर निवडणूक लढण्याचा? अरे ओबीसीला खऱ्या अर्थानं आरक्षण कोणी दिला? शरद पवार साहेबांनी दिला. म्हणून आम्ही नगर परिषदमध्ये ओबीसीच्या जागावर लढतो, ग्रामपंचायतमध्ये लढतो, जिल्हा परिषदमध्ये लढतो. आज आमच्या ओबीसीवर किती अन्याय होणार आहे? उद्या भंडारा जिल्ह्याच्या जर जागा निघाल्या सरकारी, पटवाड्याच्या म्हणा, ग्रामसेवकाच्या, शिक्षकांच्या, त्या जागेवर मराठवाड्यातले ओबीसीचे डुप्लिकेट ओबीसी येतील आणि आमच्या ओबीसीच्या पोरांवर
अतिक्रमण करतील. आणि म्हणून या तुमच्या शहराची जनता या निवडणुकीत जे ओबीसी खरे असतील, ज्यांना माझा आवाज ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी कळेल, ते खऱ्या अर्थानं यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर 1992 में जो केस आया था मंडल कमीशन से संबंधित, उसमें इंदिरा साहनी केस में सुप्रीम कोर्ट ने बोला था 50% से ऊपर आरक्षण देना गलत है। 50% का उन्होंने लिमिट सेट कर दिया था। उस समय पीवी नरसिम्हा राव की सरकार थी केंद्र में। उस समय शरद पवार जो 93 में थे, शरद चंद्र पवार जी की गवर्नमेंट थी महाराष्ट्र में। अब अगर देखा जाए तो 1972 से 2025 तक ये जो 50 साल में केवल देवेंद्र फडणवीस जी ही अपना 5 साल का कार्यकाल पूरा कर पाए हैं। अब इस कार्यकाल में 2014 से 2019 में जो मराठा आरक्षण के लिए देवेंद्र फडणवीस जी ने आवाज उठाई और उन्होंने पास किया। 2018 में हाईकोर्ट ने भी फेवर किया था। हाईकोर्ट का जजमेंट मराठा आरक्षण के फेवर में गया था, लेकिन वो 50% की सीमा पार कर दिया था। लेकिन 2021 में सुप्रीम कोर्ट ने ये जो रूल है, मतलब आरक्षण को कैंसिल करा। उस समय उद्धव ठाकरे जी सरकार में थे और शरद चंद्र पवार जी भी सरकार में थे, मतलब उनकी पार्टी सरकार में थी। 2021 में जब वो सरकार में थे तो जिम्मेदार देवेंद्र फडणवीस जी कैसे हुए? फिर जब देवेंद्र फडणवीस जी की सरकार वापस आई, उन्होंने मराठा आरक्षण वापस लाने की कोशिश की। उन्होंने 12 से 13% आरक्षण दिया। पहले 16% दिया था, जिसे कोर्ट ने मना करके 12 से 13% दिया। जो एजुकेशन में 12% रखा और 13% उन्होंने जॉब पे रखा है कुछ। अब इसके ऊपर भी जब सुप्रीम कोर्ट ने एक चीज बोल दिया कि भैया 50% के ऊपर आप आरक्षण नहीं दे सकते, तो उन्होंने जो ओबीसी का आरक्षण है उसमें मराठा को इंक्लूड कर दिया। लेकिन यहाँ पे हम ये नहीं बोलेंगे कि उद्धव ठाकरे जी ने कमजोर केस बनवाया या जो महाआघाडी। तुम्हाला एक उदाहरण देतो। ज्यावेळी ॲट्रॉसिटीचा कायदा सुप्रीम कोर्टाने त्या कायद्यामध्ये सुधारणा केली होती, म्हणजे जोपर्यंत ॲट्रॉसिटीमध्ये कोणी जर तक्रार घेऊन जात असेल जातीवाचक शिवीगाळ केल्याची, तर पहिले तुम्ही गुन्हा दाखल व्हायचा, त्याच्यानंतर तपास व्हायचा। सुप्रीम कोर्टाने त्याच्यात सुधारणा केली। सुप्रीम कोर्टाने सुधारणा अशी केली की पहिले तपास नंतर गुन्हा। संसदेला एवढे जास्त अधिकार आहेत जे सुप्रीम कोर्टाला नाही आहेत। मोदीजींनी त्या सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन बदलवला, निर्णय बदलवला, पहिले गुन्हा आणि मग तपास। त्या निर्णयाच्या विरोधामध्ये मध्य प्रदेशची जनता मोदीजीच्या विरोधात गेली आणि 2018ला शिवराज सिंग ची सरकार हारली, हे तुम्हाला आठवत असेल। त्यामुळे सुप्रीम कोर्ट काही डायरेक्शन देईल तरी केंद्र सरकारला अधिकार आहे त्याच्या सुधारणा करायचा। कोर्टही शेवटी संविधानाचा आधार घेऊन किंवा शासनाचे निर्णय घेऊनच जजमेंट देत असतो। जर एखादी बाजू मांडणारा सक्षम नसेल तर तो सरकारच्या विरोधामध्ये निर्णय जातो। ही वस्तुस्थिती आहे। आता तुम्ही मला सांगा, देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी एक स्टेटमेंट केला होता की तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही ओबीसीला 3 महिन्यात आरक्षण देतो। आता तुम्ही मला सांगा, यांच्या हातात 2022ला सत्ता गेली, 4 वर्ष का लागले ओबीसीला आरक्षण देण्याचे? या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला 4 वर्ष प्रशासकाचा राज राहिला, म्हणजे यांचा राज राहिला। रिमोट कंट्रोल कोण होते? सरकारच होती। त्याच्यामुळे संविधानामध्ये एवढी ताकद आहे की सुप्रीम कोर्ट संविधानाला डावलून निर्णय देऊ शकत नाही। कधी आमची बाजू मांडण्यास आम्ही सक्षम नसलो तर सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकेल, अन्यथा देऊ शकत नाही। जेव्हा व्हीपी सिंगला मंडल आयोगाने शिफारस केली होती सरकारला की जेवढी ज्याची संख्या तेवढी भागीदारी, आणि हा जो 50% आरक्षणाचा विषय आहे, राज्य पातळीवर 50%च्या वर आरक्षण जाऊ नये, पण केंद्र सरकारला अधिकार आहे। केंद्र सरकार कायदा आणू शकतो। मराठ्यांना त्यांना वेगळं आरक्षण देता येऊ शकत होता। एक तर आम्ही 374 जाती आहेत ओबीसी मध्ये आणि मराठे आले, म्हणजे ओपन मध्ये राहिले किती? जे ओपन मध्ये स्पर्धा करत होते मराठे, त्या ओबीसी मध्ये जर आले, आमची तिकडे ओबीसीची संख्या मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे। उद्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, हे बोगस ओबीसी त्या ठिकाणी येतील, आमचा माणूस निवडून येणार नाही। नौकर भरतीत तीच परिस्थिती होईल। मंडल आयोग जर केंद्रामध्ये लागू झाला असता, फायदा काय झाला असता? जसं एसटी एससीला आमदार खासदारासाठी रिझर्वेशन आहे, तसे ओबीसीलाही रिझर्वेशन क्षेत्र झाले असते। कदाचित एखादी राज्य ओबीसी साठी गेला असता राज्याचा मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते राहिले। म्हणून हे 3% जे लोक होते, यांना आपला राज करायचा होता या देशावर,
त्यांनी हा मंडल आयोग लागू करू दिला नाही आणि आमचा ओबीसी समाज हा बीजेपीच्या प्रभात गेला. त्यावेळी म्हणजे हिंदू मुस्लिम दंगल झाली, बाबरी मस्जिद पडली आणि ओबीसीला लोक विसरून गेले, ओबीसी या मुद्द्याला विसरून गेले. नाहीतर त्यावेळी मंडल आयोगाची लाट आली होती देशामध्ये. मंडल आयोग जर देशात लागू झाला असता, हा 374 जाती विभाग असलेला ओबीसी समाज खुश राहिला असता. आजपर्यंत आम्हाला न्याय भेटला असता. आपली बाजू मांडण्यासाठी संसदेमध्ये आपले प्रतिनिधी तयार झाले असते. आज किती प्रतिनिधी आहेत ओबीसीचे? ओबीसीच्या भरोश्यावर हिंदू हिंदू म्हणून आम्ही आहारी गेलो आहोत. आमचे कधी मुसलमान दुश्मन नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळं मुसलमानांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा मुसलमान होता. सावित्रीबाई फुलेवर शेण फेकणारा मुसलमान होता. महात्मा गांधीची हत्या मुसलमानांनी केली. पण आम्ही निवडणूक आलो म्हणजे बटेंगे तो कटेंगे. आता मी काय धर्म बदलवला आता 2024 साली? काही मनुवादी विचार आले आपल्यात. नरेंद्र दाभोळकर सारखे विचार कमी झाले, त्याची हत्या झाली. म्हणजे हे धर्मवाद जातीवाद जो निवडणुकीमध्ये येते त्याच्यात आमची वाट लागली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचे हिंदू आहो. छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारे हिंदू कसे राहू? ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांना पहिली शाळा सुरू केली त्याचे हिंदू आहो. संविधानामध्ये हिंदूला एवढे मोठे अधिकार दिले आहेत ओबीसीला. आम्ही संविधानाला मानणारे हिंदू आहो. आम्ही मनुस्मृतीला मानूच शकत नाही, पण आमच्यामध्ये भरवलं जाते आणि आम्ही ओबीसी त्याच्यात बुरडले चाललो. आमच्यावर अन्याय होत आहे ओबीसीवर. मग हे ओबीसी नेते जे भाजपमध्ये आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत, हे काय या आरक्षणाच्या वेळी झोपले होते? आमच्यावर किती अन्याय झाला. हे नवीन पिढी कधी आमच्या नेत्यांना माफ करणार नाही, कारण आता ओबीसीचे जातीचे प्रमाणपत्र बनवून सुरू झाले. उसी इंटरव्यू में आपने ये बोला कि जो नेता ने आवाज नहीं उठाई उन्हें हक नहीं है ओबीसी के वोट मांगने का. या तो ओबीसी के लिए वो पर्चा भर रहे, लेकिन इस हिसाब से तो फिर ये जातिवाद कहीं ना फैला है. परिणे फुके. मैंने भारतीय जनता पार्टी ओबीसीचा डीएनए आहे. तुम्ही ओबीसी साठी का केलं? ओबीसीला आरक्षण तुम्ही दिलं, शरद पवारने दिलं. देखिए इसका मतलब तो ये हुआ कि जिन्होंने SC ST के लिए आवाज नहीं उठाई वो SC ST के लिए वोट मत मांगो, जिन्होंने ओबीसी की आवाज उठाई वो ओबीसी की मांगो. अब जैसे महिला आरक्षण, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ मत मांगो, ये नहीं. इनको क्या अधिकार है? 4 साल से चुनाव नहीं हुए और देखो ना, संविधान का आधार लेके संविधान की शपथ लेते हैं. कभी तुमने देखे, तुम्ही कधी पाहिलं का? ज्या संस्थेमध्ये संचालक मंडळ आहे ती गव्हर्निंग बॉडी आणि त्याच्या अंडरमध्ये जो सचिव काम करतो तो एक्झिक्युटिव्ह बॉडीचा माणूस असतो, तो सरकारी कर्मचारी. आता जिल्हा नगर परिषदेला CO सचिव, त्याच्यावर बॉडी निवडून आलेली बॉडी. पण सरकारने GR कसा काढला? संविधानाला डावलून. म्हणजे घटना पाहिजे GR. म्हणजे प्रशासकीय गव्हर्निंग बॉडीचाही माणूस CO, त्यालाच अधिकार. सुरुवातीला काय राहायचे? CO वर एक उच्च दर्जाचा अधिकारी प्रशासक जर नेमायचा असेल, SDO किंवा तहसीलदार असायचा, यांनी पूर्ण महाराष्ट्रात वाट लावून टाकली. आणि हेच आता तक्रारी करून राहिले, या आमदारांनी भ्रष्टाचार केला, त्या आमदारांनी भ्रष्टाचार केला. आमदार तुमचे. आता भंडाऱ्याची परिस्थिती आपण पाहिली. मधात परिणय फुकेंनी भोंडेकरच्या विरोधात स्टेटमेंट दिला. सत्ता तुमची भंडाऱ्यामध्ये, नगर परिषदला 5 वर्ष, तुमचा खासदार, तुमचा नगराध्यक्ष, तुमचाच आमदार, रिमोट कंट्रोल तुमचा देवेंद्र फडणवीस, सगळ्यांचा. म्हणून मला या तुमसर शहरातील आणि जिल्ह्यातील मतदारांना हे सांगायचं आहे की तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. हे तमाशा दाखवून राहिले आपल्याला. शेवटी यांचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस आहे. म्हणजे तुम्ही समजा घडीलाही वोट द्याल तर कमळालाच जाईल, आणि तुम्ही धनुष्य बाणालाही वोट द्याल तर कमळाचं काम होईल. ऐसा तो पंजय को भी वोट दिए तो शायद तुतारी में जाए. कैसे जाए? हमारी कोई सरकार है? हम अलग लड़ रहे, अलग लड़ रहे. अब मेरे को बताओ, बीजेपी वाले अगर या आमदार के खिलाफ में बोलते होंगे तो उनको क्या अधिकार है? तो नगर परिषद में 4 साल तो तुमने चलाए. 4 साल किसने चलाया नगर परिषद? प्रशासक रहते हुए किसका कंट्रोल था? एक ही आदमी का थोड़ी था, सरकार का था. सरकार में जितने पक्ष है उनका सबका है. नहीं, लेकिन देखा जाए तो 3 पार्टी, एक साइड थी, 3 पार्टी दूसरे साइड थी. दूसरी साइड से 3 पार्टी अपोजिशन में है. इनको एकमेक का अपोजिशन करने का क्या राइट है? ये भ्रष्टाचार की कोई कंप्लेंट डाल रहे हैं, इनको क्या अधिकार है? अब या तुमसर नगर परिषद के 15 कोटी रुपए जिला परिषद में दिया यहाँ के काम करने के लिए. क्या यह एजेंसी सक्षम नहीं थी? खाली जनता महाप्रसाद में भूल गई, लंगर चलाने में भूल गई. आज ये बोला जा रहा है कि आपकी पार्टी का मतलब तुतारी की चाबी तो आपके हाथ में ही है. मतलब आप जिसे कैंडिडेचर देंगे नगराध्यक्ष का वो आप डिसाइड करोगे. लेकिन ये भी कहा जा रहा है कि आपके पास कैंडिडेट ही नहीं है आज तुतारी के लिए. कशावरून बोलता? माझ्याकडे 2 उमेदवार आहेत.
तीन उमेदवारांनी माझ्याच पक्षाच्या फॉर्म भरल्या आहे. आणि मला जर वेळेवर असं वाटलं की कोणाला द्यावी तर 17 तारखेपर्यंत वेळ आहे. माझ्याजवळ कार्यकर्ते आहेत, उमेदवार आहेत, नाही आहे तशातला भाग नाही. नहीं, लोग ऐसे बोल रहे कि बीजेपी के पास तो बहुत सारे कैंडिडेट है, शिवसेना ने पहले ही डिक्लेअर कर दिया है. बीजेपीनी सगळ्यांना पक्षामध्ये घेताना त्यांना ऑफर दिली होती, आम्ही तुला तिकीट देऊ, तुला तिकीट देऊ. आता किती कार्यकर्त्याच्या समाधान करते बीजेपीची. आम्ही वेट अँड वॉचमध्ये आहो. आम्हाला भंडाऱ्यामध्ये बीजेपीचेच लोक येत आहेत तिकीट मागायला. कुठली गेली विचारधारा? कुठं राहिली विचारधारा बीजेपीची? काय विचारधारा आहे बीजेपीची? दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत भाजपचे. जेवढून मी भाजपमध्ये काम केलं आहे, मायक्रो प्लॅनिंगमध्ये भाजपचे लोक कसे आहेत याचा चांगला जेवढून अभ्यास आहे मला. आता मध्यंतरी माझी रुमर निघाली होती, चरण वाघमारे जे प्रदीप पडवळीच्या जे नौटंकी नाटक त्या दिवशी दिसली आपल्याला रडायची, आणि त्याच दिवशी माझी पोस्ट टाकला कोणीतरी चरण वाघमारेचा प्रवेश होणार आहे. मी लगेच त्याच्या 2 ओळीमध्ये खंडन केला की मोदी माझ्या घरी येईल तरी मी भाजप हा विषय माझ्या डोक्यातून संपला है. भाजपा से बहुत ज्यादा नफरत हो गई. नफरत हो गई, हकीकत में नफरत हो गई भाजपा से. मेरे को कोई एमएलसी का फॉर्म देगा ना, कि एमएलसी फुकट में देते तो भी नहीं लूंगा मैं सत्ता के पीछे दौड़ा नहीं. मेरे को मेरे मतदार के जनता को दिखाना है, कभी सत्ता के पीछे गया नहीं. यानी ये जो चुनाव है इसमें एक वो कोट है कि मेरा सबसे बड़ा दुश्मन ये जिले में 2 जिले में जो है वो भी उसने भी मेरे को फोन किया था बीच में, पर मैं उसका भी फोन नहीं उठाया. क्या करना चाहिए? मेरा पेट भरने के लिए मैं सक्षम हूं, मेरे कोई 2 नंबर के धंधे नहीं है. तो आपकी पार्टी से कौन उम्मीदवार हो सकता है? मेरे पार्टी से अभी हमारे शहर अध्यक्ष है हेमराज नागपा से, उन्होंने टिकट मांगे. हमारे मेहताब सिंह जी ठाकुर है नगर सेवक माझी, उन्होंने टिकट मांगे. अनिल जी जिपकाट है, उन्होंने मांगे. और 2-3 लोगों के संपर्क है, वो भी हमारा पर्चा भरने वाले हैं शायद जमा. तो उनमें से 5 लोगों में से एक आध जने को टिकट चाहिए. तो ये जो चुनाव है देश की सबसे बड़ी, दुनिया की सबसे बड़ी पार्टी रोज उम्मीदवार ढूंढ रही है, दूसरी पार्टी से इनकमिंग कर रही है, तो हम तो नई पार्टी है हमारी. सर, आप कहते हैं कि आपकी पार्टी बहुत छोटी है, नई पार्टी है, लेकिन आपकी पार्टी के जो नेता है वो महाराष्ट्र के सबसे कद्दावर नेता है, सबसे बड़े नेता है और सबसे अनुभवी नेता है, श्री शरद पवार चंद्र जी. यामध्येच मला समाधान आहे. माझी पार्टी भंडारा जिल्ह्यात जरी छोटी असली पण माझे नेते एकदम कद्दावर आहेत आणि थेट त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाचा अनुभव आहे. मी एकदा त्यांना आता मधात आमची मंडल यात्रा निघाली त्या दिवशी हॉटेल रेडिशनमध्ये भेटलो. मला दुरून पाहिल्याबरोबर जवळ बोलावलं. मी म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर बसू नये आपण. त्यांनी खुर्ची घ्यायला लावली, मला जवळ बसवलं आणि सगळ्यात पहिले प्रश्न केला, पीक पाणी कसं आहे. आणि मग म्हटलं तुमचा मतदारसंघ कसा आहे, कार्यकर्ते काय छान आहेत का. म्हणजे 86 वर्षाचा म्हातारा जर आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा हाल विचारत आहे, पीक पाणी परिस्थिती विचारत आहे, अजून काय समाधान पाहिजे. ते त्याच्याकडून काय नुसते पैसेच कमावले पाहिजे. मला काही ठेकेदारी करायची नाही. मी कधी ठेकेदारीमध्ये पैसे वाचवले नाही किंवा ठेकेदारी कोणाचा पार्टनर राहिलो नाही. त्याच्यामुळे मी ज्या पक्षात आहे तो पक्ष जरी माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये लहान असला पण नेतृत्व चांगला आहे, त्यामुळे मी समाधानी आहे. सर, तो आपको क्या लगता है कि ये नेतृत्व का आगामी चुनाव में आपको क्या फायदा मिलेगा? शरद पवार साहेबांचं नाव घेऊन मला हे फायदा आहे की आज जे नोकरीवाल्यांना चांगले दिवस आलेले आहेत, त्यांचे पगार वगैरे जे व्यवस्थित झाले, वेतन आयोग लागू केला, ते शरद पवार साहेबांची देण आहे. अनेक लोकांना जे पेन्शन मिळते हे त्यांची देण आहे. त्यामुळे नोकर वर्गामध्ये जे परमनंट नोकर आहेत सरकारचे, त्या सगळ्या नोकरीवाल्यांमध्ये शरद पवारांचा एक वेगळा स्थान आहे. आणि त्यामुळे कर्मचारी वर्ग, पुरोगामी विचाराचा नेता, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा नेता जर कोणी महाराष्ट्रामध्ये असेल तर आदरणीय शरद पवार साहेब आहेत. त्याचा फायदा आमच्या पक्षाला होईल. सर, आपल्या मते पुढारी कसा असावा? पुढारी असा असला पाहिजे की त्याच्या जनतेमध्ये आदर असला पाहिजे. पुढाऱ्याची त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये भीती असता कामा नये. नाहीतर अनेक पुढारी दहशत निर्माण करतात. म्हणजे एखाद्याच्या घरी गेले तर त्याला भीती वाटते का माझ्या घरी आल्यानंतर माझा नेता नाराज तर होणार नाही, पण त्या कार्यकर्त्याच्या मनात इतका प्रेम पाहिजे की आपला नेता आपण कशी व्यवस्था केली तरी तो खुश राहायला पाहिजे, एवढा विश्वास कार्यकर्त्याचा पाहिजे. तसा पुढारी पाहिजे. आणि ती म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ग्रामगीतेमध्ये पुढारी कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, गावाचा विकास कसा झाला पाहिजे, शहराचा विकास कसा झाला पाहिजे, ह्या दृष्टीने जे मार्गदर्शन केलं आहे त्याचा आधार घेऊन आदरणीय आमचे स्वर्गीय आर. आर. पाटील साहेब जे या पक्षाचे प्रमुख नेते होते,
त्यांनी तंटामुक्त गाव समित्या केल्या, स्वच्छता अभियान राबवला. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा आधार घेऊन राबवला होता. पण तो विचार अजूनही जिवंत ठेवला नाही या सरकारने, आणि त्यामुळे पुढारी तुकडोजी महाराजांच्या विचाराला अनुसरून पाहिजे. सर, जो 4 से 5 नाम आप बता रहे कि वो आपके संपर्क में या वो चुनाव लड़ना चाहते हैं नगराध्यक्ष के, क्या आपको लग रहा है कि वो वही इसमें खरे बैठ रहे हैं? मी असे उमेदवार देईन तुम्हाला, कुठलेही उमेदवार देईन, तो ठेकेदारी करणार नाही. कारण ज्याला राजकारण करायचे, जनतेची सेवा करायची आहे, त्यांनी ठेकेदारी करू नये. मी जो ठेकेदारी करत नाही अशाच उमेदवारांची निवड करणार आहे, आणि लोकांनी त्या उमेदवाराला पसंत केलं पाहिजे. नाहीतर नगर परिषद खाऊन ठेवेल. म्हणजे मी माझ्या हॉटेलची इमारत बांधली, मला 3 कोटीच्या वर खर्च नाही आहे, पण माझ्या हॉटेलच्या इमारतीपेक्षा नगर परिषदेची प्रशासकीय इमारत बनली, तिला 5 कोटीच्या वर खर्च आलेला आहे. पैसे कोणाचे? जनतेचे आहेत. जीएसटीनं लुटलं सरकारने आपल्याला. शेवटी पैसा तर जनतेचाच आहे. कामं तर मंजूर करून मीच आणले, आणि कामाचा विकास किती लांबला. म्हणजे ज्या कामाचा वर्क ऑर्डरचा पिरियड 2 वर्षाचा होता, नळ योजनेचा, 9 वर्ष झाले तरी पाणी नाही भेटला. म्हणजे 9 वर्ष मागे गेला आम्ही. रस्ते फोडून ठेवलेले आहेत तुमसरचे, पाईपलाईन खराब झालेली आहे. त्या नवीन नळ योजनेचा पाणी आपल्या लोकांना, नागरिकांना मिळाला नाही. असा पुढारी नाही पाहिजे. त्या पुढाऱ्यांनी वर्क ऑर्डरच्या पिरियडमध्ये टाइम लिमिटमध्ये काम केलं पाहिजे. सर, लेकिन इल्जाम तो आपके भी लगे, जब आप आमदार रहे थे तब ये इल्जाम आप पे लगे कि आप रेत माफिया थे. मी आतापर्यंत मला जे काही माझा ट्रोल व्हायचा आणि प्रचार व्हायचा, मी त्यांना तेच म्हटलं की रेती माफिया कोणाला म्हणतात? माझ्या एका ट्रक, माझ्या एका ट्रॅक्टर, मी कोणाला प्रलोभने दिली? माझ्या काळामध्ये आता रेती माफियाचे 2 प्रकार आहेत. जो घर बांधते त्याला चोरीची रेती आणणं अपेक्षित आहे का? मग तोही चोर म्हणायचे का? त्याला रेती माफिया म्हणायचे का? प्रत्येक घराला रेती लागते, प्रत्येक सरकारी कामाला रेती लागते. त्या सगळ्या सरकारी कामावर चोरीची रेती गेली, त्या सगळ्या खाजगी कामावर चोरीची रेती गेली. एखाद्या चोराने एखाद्याच्या सोना चोरी केला आणि सोनाराच्या दुकानात विकला, तर दुकानदारही आरोपी होतो आणि विकणाराही आरोपी होतो. पण इथं रेती चोरणारा, म्हणजे जो नदीतून रेती आणतो त्याला आरोपी बनतात, जो वापरतो त्याला आरोपी बनवत नाही. माझ्या काळामध्ये 600 रुपये ट्रॅक्टरनं रेती भेटायची. आज 6,500 रुपये ट्रॅक्टरनं भेटत नाही. इतके वाईट दिवस आलेले आहेत. बिचारे जे बेलदार काम करणारे आहेत, त्यांच्या भरोश्यावर जे लेबर आहेत, ज्याला खाजगी घरं बांधायची आहेत, त्याला रेती मिळत नाही आहे. आमची रेती आम्ही चोर. म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले राज्य म्हणजे लोकशाही म्हणतो, आणि ही लोकशाही महाराष्ट्राची, ज्याला रामराज्य म्हणतात, देवेंद्र फडणवीसच्या राज्य म्हणजे रामराज्य. आता रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत होता का? त्याच्या प्रवेशद्वारावर कोणी गेला तर त्याचं समाधान व्हायचा. आज आमच्या राज्यामध्ये आमच्या जवळ नदी आहे, पण जवळच्या माणसाला रेती भेटत नाही. आम्ही चोर आहोत. पॉलिसी तुम्ही सुधारावा ना, दुरुस्त केली पाहिजे पॉलिसी. या राज्यामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. हा रामराज्य आहे? रेती माफिया कोणाला म्हणायचं? आता सगळे रेती माफिया कोणाकडे आहे? पण त्यांना म्हणायचं माझ्याकडे एकही रेतीवाला नाही आहे. सारे रेतीवाले लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अजित पवार गटात, भारतीय जनता पक्षात, शिवसेनेमध्ये आहेत. मात्र रेती माफिया कोणाला म्हणायचं? हे असे आहेत. आर पाटील म्हणायचे सरकार कोणाची येऊ लाभार्थी बदलत नाही. हे लाभार्थी आहेत. हे ज्याची सरकार राहिली त्याच्या पक्षामध्ये जातात ना लाभार्थी बनतात. याचा अर्थ असा नाही का तो नेता माफिया आहे. त्या माफियाचा अर्थ असा होतो त्या नेत्याचा काही इन्व्हॉल्वमेंट असेल, तो पैसे कमावत असेल. रेत के जो चार्जेस थे, जो रेत की कीमत थी, वो तो आपके नेतृत्व में भी बढ़ी थी बोलते हैं. 600 रुपए में रेती मिलती थी ट्रैक्टर. तुम देखो 2019 तक के रेट रेती के, जिसको मांगे उसको मिलती थी. काम होते थे. खाजगी लोगों के बेहाल है. घरकुल वाले को फुकट में रेती दिलाने का मैंने जीआर निकाला. अभी घरकुल वाले को रेती नहीं मिल रही है 1.5 महीने से. फिर आपके ऊपर इल्जाम क्यों? फिर आपके ऊपर इल्जाम क्यों लगाया गया? देखो मेरे ऊपर इतने इल्जाम लगाए, कोई साबित कर नहीं पाए. अभी ये चुनाव में कितना मेरे को ट्रोल किए, कितने मेरे खिलाफ में भाषण हुए. मैं 2-4 जने के खिलाफ में FIR दर्ज किया. चौकसी में उन्होंने बोले कि नहीं अभी बोलनाच नहीं चरण वाघमारेच्या विरोधात. कोई मतलब है? भाषण तो सुने ना पन्ने. अगर पुरावे से कोई बोलता है तो मतलब नहीं उसका. सर, आमदार आप आरक्षण का मुद्दा उठाते हैं, लेकिन आज हमारे गांव में रोजगार भी एक बहुत बड़ा मुद्दा है. यहाँ पे कंपनी नहीं है, नौकरियां नहीं है. इसके बारे में आप क्या कहेंगे कि आमदार रहते हुए आपने क्या किया और आप जो लोगों को ला रहे हो वो क्या करेंगे? मी आमदार असताना ज्यांना आदर्श मानत होतो, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनीच या भारतातील जनतेला आश्वासन दिलं होतं
ना खाऊंगा खाने दूंगा, सबका साथ सबका विकास, प्रत्येकाच्या खात्यात काळा धन जमा करीन, 15 लाख रुपये टाकेन. आता काळा धन सगळ्याच्या जमा केला आणि त्याला वापसही करून टाकला भाजपमध्ये आल्याबरोबर. नारायण राणेच्या काळा धन जमा केला होता, अजित पवारची सील केला होता, आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाणची प्रॉपर्टी सील केला होता. सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सील झाल्या आणि भाजपामध्ये आल्याबरोबर कोणाला 15 लाख भेटले नाही, सगळ्या वापस करून टाकले. सर, जब क्लीन ये चिट दिली. ये बयान आया था मोदी जी का इस तरह से, उस समय आप भी उन्हीं की पार्टी में थे. मैं वही तो बोल रहा हूँ ना, पर मैं अकेला आदमी हूँ कि आज भी उनके खिलाफ में बोल रहा हूँ. काला धन जमा करके तुम लोगों को बांटने वाले थे ना. अभी लोगों को सरकार लोगों से लूट रहे हैं, लोगों को लूट रहे. 10,000 रुपये बिहार में दिए एक महिला को वोट लेने के लिए. म्हणजे रिश्वत नाही काय आहे. या 1500 रुपये म्हणजे मताची आली, कडकीन बहीण झाली लाडकी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीचे केवायसी करायला जातात, एका घरी 3 महिलांना भेटत होते, 2चे पण झाले, एकालाच भेटून राहिले. ही परिस्थिती आहे. म्हणजे जेवढ्या बहिणींना पैसे चालले आहेत तेवढे घरं बीपीएल मध्ये आले की नाही, गरीब झाले ना. म्हणजे देश गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला नाही. सर, तो अगर आपकी पार्टी तुमसर में चुनाव जीत जाती है, तो आप क्या बदलाव करेंगे तुमसर में? आम्ही वर्क ऑर्डरच्या पिरियडमध्ये कामं करू, सरकारी निधीचा काटेकोरपणे पालन करू. तुम्हाला एक गोष्ट उदाहरणादाखल सांगतो. गबने सभागृहापासून रेल्वे टपरीपर्यंत जो रस्ता मी मंजूर केला होता बांधकाम मंत्र्याकडून, त्या रस्त्याचा टेंडर 33% बिल होता. म्हणजे जो काम 1 लाखात असेल तो 67 लाखात झाला. म्हणजे 1 कोटीत असेल तो 67 लाखात झाला. मग वाचलेल्या पैशातनं मी साईबाबा चौकापासून पावनकर चौकापर्यंत त्या वाचलेल्या पैशातून केला. आज त्याच्यानंतर आमच्या नेतृत्वात नगर परिषद आली, आदरणीय पटोळे साहेब, किती टेंडर बिलो गेले, सगळी सेटिंग झाली. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमसरच्याही नागरिकांना तुमच्या माध्यमातून सांगतो, ठेकेदाराला होत नको मारा. ठेकेदाराला निवडून देऊन तो तुमच्या पैशाचा दुरुपयोग करायला नाही मारलं पाहिजे. ठेकेदार को वोट नहीं देना चाहिए, लेकिन वोट देना किसे चाहिए फिर? और सबसे बड़ी गलती देवेंद्र फडणवीस के सरकार ने ऐसी की कि ये चुनाव जो जनता से चुने गए, जनता से चुनाव लेने का निर्णय लिया, वो इतना गलत है कि गरीब आदमी खड़ा नहीं हो सकता. जो दिन भर जनता को सेवा देता है वो उसके पास पैसे कहाँ से आएंगे? वो पब्लिक इलेक्शन लड़ नहीं सकता. एक आध वार्ड में लड़ता था, पहले नगराध्यक्ष बनता था, पब्लिक को न्याय देता था. आज ऐसी कंडीशन है, कोई पार्टी वाले को नगर से उम्मीदवार ढूंढने के लिए पैसा नहीं है बोलते. कहाँ से पैसा लाएंगे? ये जो तकलीफ बढ़ रही है लोगों की, तो अच्छे उम्मीदवार मिलेंगे नहीं. उद्योगपति और ठेकेदार राजकारण में घुसने से पब्लिक को सेवा देने वाले कम हो रहे हैं, सेवा नहीं मिल रही है. पहले का जमाना गया. जो आपकी पार्टी के 5 कैंडिडेट है, वो सेवा देने वाले हैं, वो भी सेवा देने वाले हैं, उद्योगपति उसमें हैं? कोई ठेकेदार नहीं है, कोई उद्योगपति भी नहीं, उद्योगपति भी नहीं, ठेकेदार नहीं है. सो जनता की सेवा करेंगे पूरी तरह से. जनता को समय देंगे, सेवा करेंगे. और उसका पेट भरा है, जिनका पेट भरा है, खाली है वो लोगों को चूसेंगे. पेट भरा है वो क्या करेंगे? मेरे ऊपर दिखाओ ना एक आध डब्बा मैंने कहीं ठेकेदारी किया तुमसर विधानसभा में, किसी से पैसे मांगा क्या? पर मॅनिफेस्टो में लिखते हैं, मी याच्या घर बांधून देईन, त्याच्या घर बांधून देईन, इतके पैसे देईन, तितके पैसे देईन. काय नाही. लीडर प्लस आश्वासन इज इक्वल टू 0. कर्तव्यनामा होना चाहिए, वचननामा बंद करो. कर्तव्यनामा तुम्ही काय करणार आहे ते सरकारच्या योजना आम्ही राबवू. इनको कायदे बनाने का अधिकार नहीं. स्थानिक स्वराज्य संस्था को कायदे बनाने का अधिकार. शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, तोच खरा पुढारी. पण आता अलीकडे कसं झालंय, नगराध्यक्ष बनल्यानंतर त्यांना लावलेले 2 कोटी ते 4 पटीने 10 पटीने कसे कमवताय, काढता येतील, तोच नियोजन होतं, दुसरा काही होत नाही. आता झेडपीतही पाहतो आम्ही, जे निवडून येतात ते सगळेच ठेकेदारी करतात आणि लोकांनी वाईट सवय लावल्या. लोक पैसेच मागतात निवडणुकीत, वर्षभर पैसे मागतात पुढाऱ्याला. वर्षभर कुठं दुर्गा बसली, शारदा बसली, पैसेच मागतात. तो काढेल कुठून? एक तर त्याला सुसाईड करायला लागत, नाही तर घरदार विकायला लागत. हे मागण्याची पद्धत आहे, लोकांनी बंद केली पाहिजे. म्हणजे मी 2029ला लढीन याची गॅरंटी नाही. मी एवढं सांगून दिलो, माझ्या ऑफिसमध्ये लिहून ठेवलाय, आग्रह धरू नये वर्गणीसाठी. कहाँ से पैसे देंगे? लूटना पड़ेगा. अभी लूटमार चालूच आहे ना. 10 रुपये देऊन शिवभोजन थाली घेऊ शकत नाही तुमसरचे लोक, तर आपल्या आमदार साहेबांना लंगर सुरू करायला लागते.
शिवभोजन थाली खोलल्यावर तुम्हाला लंगरची गरज आहे का? म्हणजे लोकांजवळ 10 रुपये नाहीत, ही परिस्थिती निर्माण झाली की नाही? 10 रुपये राहिले असते तर तो शिवभोजन केंद्रात गेला असता, वरण भात भाजी खायला. आमदाराचा महाप्रसाद खायला गेला असता का? पण आमदाराला माहिती आहे आंबील 4ला आणि महाप्रसाद 4ला, म्हणजे लोक होड देते. मग आमची युवा पिढी कुठे जाईल? माफ करेल का हे? हे जे चुकीचे रिझल्ट येऊन राहिले त्याला नुसती ईव्हीएमच जबाबदार नाही आहे. तर ह्या ज्या घोषणा आणि हे जे लोकांना प्रलोभन दिले जात आहे, देशावर कर्ज किती आहे? म्हणजे 321 लाख कोटीचा कर्ज आहे. मनमोहन सिंग असताना त्याला आपण मुख्यमंत्री म्हणायचे, तज्ञ माणूस होता तो, अर्थतज्ञ होता. त्या काळामध्ये 50 लाख कोटी खर्च होता. 1.25 लाख कोटी जीएसटीचे लुटल्यावरही 1.25 लाख कोटी एक्स्ट्रा पैसे घेतले, जे आता स्लॅब कमी केला त्याच्या तुलनेत. ते लुटल्यानंतर 321 लाख कोटीचा कर्ज आहे. बरं, हे गाय आमची माता म्हणतात, हे आम्ही हिंदू म्हणतात, गाय आमची हिंदूची माता आहे. गायीचा मांस निर्यात करण्यामध्ये आता भारताचा दुसरा नंबर आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये यांनी त्यांच्याकडून फंडिंग घेतली आहे भाजपनी, भारतीय जनता पक्षाने. म्हणजे भारतातून जर तो निर्यात होत असेल मांस, तर ज्या कंपन्या ज्यांना लायसन दिल्या सरकारने तोच निर्यात होत आहे ना. त्याचेच आकडे आले ना रेकॉर्डवर. हे शोकांतिका आमची. त्याचं कारण का? शेतकरी स्वतःहून गायी विकत नाही. शेतकऱ्याचे एवढ्या अडचणी आहेत का त्याच्या दुधाला भाव नाही आहे, गायीचा खर्च काढू शकत नाही, माणसाची रोजी काढू शकत नाही, नाईलाज असतो त्याला परवडत नाही म्हणून तो विकते. तो विकलेली गाय हे कसा वाल जाते? इसके लिए आपकी सरकार क्या करेगी अगर आप जीत कर आते हो तो? मैंने हमारे पार्टी लीडर को बताया कि एमआरईजीएस में 10 जानवर जो पालता है उसको एक एमआरईजीएस का मजूर दो, लेबर दो, 300 रुपये रोजी बात. कम से कम उसको खुद का जॉब कार्ड बनाएगा तो 300 रुपये रोजी मिलेंगी, तो जानवर बेचेंगा नहीं हो. गाय को गो माता बोल रहे तुम और गाय को बेच रहे, उसका मांस बिक रहा है. अपने म्हणजे भारत का दूसरा नंबर है. सोचने वाली बात. साहब, हमारी तुमसर की जनता से क्या कहना चाहिए? मैं तुमसर के जनता को यही कहूंगा कि जो गरीब उम्मीदवार है, जो तुमको सेवा दे सकते हैं, उनसे कुछ लेने की चुनाव में अपेक्षा मत करो और उनको इतना विश्वास दिलाओ की तू आम्हाला काही देऊ नको बाबा, पण निवडून आल्यानंतर आम्हाला पूर्ण वेळ देशील, आम्ही जेव्हा तुला सेवा मागू तेव्हाच देतील. आम्हाला तुझ्या पैशाची गरज नाही, तुझ्या जेवणाची गरज नाही, आम्ही तुला मत देऊ. जनतेने ही मानसिकता बनवायला पाहिजे. आता तो गरीब माणूस चुनाव लढल्यानंतर जिंकल्यावरही तो वर्गण्या देऊ शकणार नाही, तो सेवा देईल. म्हणजे किती चंद्या जो लीडर आहे त्याच्याकडे प्रत्येक जण चंदा मागले जाते, तो काढेल कुठून? तर त्याला भ्रष्टाचार करावाच लागेल. कुठून देणार आहे? सरकारच्या योजनेचा फायदा देत नाही तो पुढारी, आणि लोकांना सरकारी योजनेचा फायदा नाही पाहिजे. लोकांना आहे तर म्हणजे तरी स्वतःहून दिलं पाहिजे पुढाऱ्याने आपल्या जवळचे. तो इसमें तो गलती दोनों की है. दोनों की है, मानता हूं मैं, दोनों की है. पर देश सुधारने के लिए केंद्र सरकार से जो कायदा बनाता है वहां से शुरुआत होना चाहिए. अभी मैंने एक निवेदन किया था जब एकनाथ शिंदे ने घोषणा की थी लाडली बहन की, तो मैंने एक निवेदन किया था कि या ऐवजी हे लाडली बहीण देता नहीं, ज्या बहिणी कामावर जातात, त्या ज्यांच्याकडे कामावर जातात त्यांच्याकडून सर्टिफाईड करा आणि त्यांना प्रोत्साहन 1500 रुपये द्या. म्हणजे उद्योगधंद्यात वाढ होईल, लोकांना मजूर उपलब्ध होतील आणि त्यांना असं वाटेल की तो ज्याच्याकडे जातील तोही आपली रोजी देईल आणि सरकार प्रोत्साहन भत्ता देईल. आणि यांना वेगळा फंडिंग जमा करायची गरज नव्हती. जे कामगार मंडळामध्ये जो पैसा जमा होतो 1% जो आपण सिमेंटचा रस्ता बनवला सरकारी, त्याचे 1% कामगार कल्याण बोर्डामध्ये जमा होतात. समजा बिल्डिंग बनवली त्याचे 1% कामगार कल्याण बोर्डामध्ये जमा होतात. त्या पैशातूनच लाडल्या बहिणीला पैसे देता आले. ही मी सजेशन केलं होतं लेखी. वेगळी फंडिंग करायची गरज नव्हती. तो उस पर कोई एक्शन नहीं लिया. म्हणजे अलग से प्रोविजन करने की जरूरत नहीं थी. और जो घर में बैठे हैं उनको काम मिला रहता, उनको लगा रहता कि मेरे को 1500 ज्यादा मिलने वाला है, मैं कहीं काम में जाना चाहिए, जॉब में जाना चाहिए. नहीं, ये इस तरह की योजना तो अब हर राज्य में चल रही है, चाहे वो बीजेपी की हो या कांग्रेस की हो, हर राज्य. महंगाई कितनी बढ़ रही. म्हणजे ये तेल का टीन, तेलाचा पिपा
जो 1400 भेटत होता तो 2300 2500 झाला. खाताची बॅग 100-200 रुपयानं वाढली. एकीकडे योजनेचा पाऊस पाडत असताना, योजनेच्या घोषणा करताना त्याची अंमलबजावणी करायला ज्या अडचणी आहेत, पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे नाही त्यांना विचारा तुम्ही. म्हणजे एखाद्या ठिकाणी यांनी शिक्षण घेतलं आणि टी-सी मागायला गेले, स्कॉलरशिपचे पैसे जमा झाले नाही तर यांना ॲडमिशन फीस मागतात, त्याच्याशिवाय टी-सी देत नाही पोरांना. सरकारजवळ पैसे नाहीत, ही हालत आहे. आपकी पार्टी अगर जीत कर आती है तो हमें बहुत बड़ा बदलाव देखने मिलेगा तुमसर में. शरद पवार जी के नेतृत्व में कोई भी संस्था अच्छी काम करेगी. उनका जो मैनिफेस्टो रहेगा, महिलाओं को रिजर्वेशन है, पवार साहब की देन है. ओबीसी को रिजर्वेशन, पवार साहब की देन है. ये शेतकरी स्वावलंबन योजना जो चालू किए थे पंजाबराव कृषि इसके नाम से, म्हणजे बिनव्याजी कर्ज किसान को, वो शरद पवार ने शुरू किया. बहुत सारी स्कीमें शरद पवार साहब की, कम से कम उनका सल्ला सरकार ने लेना चाहिए. तुमसर में अगर हमारी सत्ता आती है तो मैं यही बोलूंगा, सरकार की जो भी स्कीम है नगर परिषद के लिए, वो स्कीम की अंमलबजावनी 100% करेंगे. 100%. पैसा खाने के लिए काम नहीं करेंगे, सेवा देने के लिए काम करेंगे. सर, हम आपको शुभकामनाएं देते हैं आगामी चुनाव के लिए. धन्यवाद. धन्यवाद.